नमस्कार. फक्त 4 वाक्य तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात? खरंच त्याच्यात तथ्य आहे का? आणि हे नक्की काय टेक्निक आहे? फक्त फॅन्सी टेक्निक आहे? का खोलवर परिणाम करणारं, खरंच आपलं आयुष्य सुंदर करणारं काही हीलिंग टेक्निक आहे? होपोनोपोनो किंवा क्षमा प्रार्थना म्हणजे नक्की काय? मग त्याचा माझ्या आयुष्यावर कसा परिणाम होईल? कुठल्या गोष्टींसाठी मी ते कसं वापरू शकतो? आणि ह्याचा खरंच उपयोग आहे आणि हे नक्की कसं केल्याने त्याचा मला फायदा होईल आणि माझं आयुष्य अधिक सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं होईल. ह्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. होपोनोपोनो किंवा क्षमा प्रार्थना मी खूप डिटेलमध्ये शिकवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी प्राची ममदापूर, सर्टिफाईड लाईफ कोच आहे आणि गेले काही महिने होपोनोपोनो आणि पॉवर टॅपिंग ह्या उत्तम टेक्निक्सची मी प्रॅक्टिशनर आहे, मास्टर प्रॅक्टिशनर आहे आणि स्वतःच्या आयुष्यात देखील मी याचे अनेक अनुभव घेतले आहे आणि इतरांच्याही आयुष्यात ते होताना पाहते आहे. म्हणूनच या व्हिडिओतर्फे आज कुठेतरी तुमच्यापर्यंत सुद्धा हे टेक्निक पोचवावं आणि तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना त्याचा नक्की लाभ घेता यावा. जर आपल्याला हे फ्रीमध्ये विनासायास कुठलीही गोष्ट आपले रुटीन चालू असताना जर आपल्याला ही टेक्निक्स करता आली आणि जर आपोआप आपलं आयुष्य सुरळीत होत असेल तर कुणाला नको आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मी असा नक्की प्रयत्न करीन की ह्या व्हिडिओमार्फत मी क्षमा प्रार्थना म्हणजेच होपोनोपोनो याविषयी सगळी माहिती द्यायचा प्रामाणिक प्रयत्न माझा जरूर असेल. तर मित्रांनो, होपोनोपोनो किंवा क्षमा प्रार्थना हे जरी हवाईयन पद्धत असली तरी हिंदू धर्मात आपल्या मूळ संस्कृतीमध्ये अनेक ऋषींनी, संत महात्म्यांनी, अगदी गौतम बुद्धांनी देखील क्षमा प्रार्थनेचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कर्मसिद्धांतानुसार आपल्याला तेच आयुष्य, तीच व्यक्ती, परिस्थिती वाटायला येते ज्याचे आपण भागीदार आहोत. आपल्या पूर्वसंचितानुसार कर्म जी आपण केलेली आहेत त्याचंच फळ म्हणून ह्या जन्मात आपल्याला ती व्यक्ती, परिस्थिती, नाती आणि येणारे अनुभव आपल्या वाट्याला येतात. तर ह्या क्षमा प्रार्थनेतून आपला कर्मसिद्धांत असं सांगतो हिंदू धर्मात की जितकं तुम्ही स्वतःला आणि इतरांना क्षमा कराल, क्षमा, प्रेम आणि कृतज्ञता ह्या हायेस्ट फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करणाऱ्या फ्रिक्वेन्सी म्हणजे विचार आहेत असं मी समजते. प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलता ह्याच्यापेक्षा सुंदर या पृथ्वीवर काही असूच शकत नाही या मताची मी आहे. कारण ह्याच्यातनं जी आपली सर्वोत्तम भावना आहे ही इतरांचं भलं करण्याची, सद्भावनेची, प्रेमाची, कृतज्ञतेची आणि स्वतःच्या मनात आपण ज्याविषयी कटुता, द्वेष, खिन्नता, अपमान किंवा मत्सर बाळगून आहोत ते सगळं काढून टाकण्याची जर कुठली पॉवरफुल टेक्निक आहे तर ती आहे क्षमा प्रार्थना. तर आपण जसं आपल्या संस्कृतीत हे शिकलेलो आहोत, आपल्या कर्मसिद्धांतानुसार मी असं म्हणेन की जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये हे बदल घडवून आणतो आणि जेव्हा ह्या 3 भावना आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात, आपलं आयुष्य नकळत चांगल्या पद्धतीने अनफोल्ड व्हायला लागतं. चांगली लोक आयुष्यात येणे, तुम्हाला वेळेवर मदत मिळणे, अनेक तुम्ही इच्छिलेल्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागणे किंवा नकळत पद्धतीने तुमच्यावर ब्लेसिंग्स मिळणे, तुम्हाला लोकांचं प्रेम मिळणं, तुम्ही लोकांवर चांगलं प्रेम करायला शिकणे, क्षमाशीलतेचा सुंदर आत्मिक आनंद, समाधान, आंतरिक शांती मिळवणे, या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं होत राहतात. मग हे टेक्निक आहे तरी काय? तर क्षमा प्रार्थना अतिशय सोपी आहे 4 वाक्यांची, जी इंग्लिशमध्ये म्हणली जाते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर ही जी वाक्य आहेत ती नक्की कोणाला म्हणायची आहेत? तर स्वतःला म्हणायची आहेत. कारण आपण आपल्या डोक्यात कितीतरी विचार चालू असतात. खूप गोष्टींचा आपण विचार, दुःख, द्वेष, चुकीच्या भावना, नकारात्मक पॅटर्न्स आपल्या मेंदूत वर्षानुवर्ष गेले कित्येक जन्माचे पॅटर्न आपण घेऊन आत्ता या जन्मात आपल्या सबकॉन्शियसमध्ये ते आहेत. त्याचा नकळत परिणाम आपल्या आत्ताच्या आयुष्यावर होतोच आहे. आपल्याला वाटतं की आपण चांगले विचार करतो कॉन्शियसली, पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे, आपलं अवचेतन मनच हे आपलं सगळं आयुष्य घडवून आणत असतं आपल्यासाठी.
तर त्या अवचेतन मनातून जर चुकीचे विचार आपल्याला काढायचे असतील, तर ते जर का आपण रोज घोकत राहिलो, की हां, असं झालं पाहिजे, तसं झालं, तर इतके सहजी ते जात नाहीत. कारण ते पॅटर्न्स आहेत. हे पॅटर्न्स ब्रेक करायला स्वतःची भावना म्हणजे परिस्थितीची जबाबदारी स्वतः घ्यायला जेव्हा आपण शिकतो आणि ते पॅटर्न्स ब्रेक करायला लागतो, ही जी एक्झॅक्टली मदत मिळते, सबकॉन्शियस पॅटर्न्स ब्रेक करायची आणि हे समजून घेण्याची सुरुवात करायची, की इतर बाह्य जगात जे प्रॉब्लेम चालू आहेत, माझ्या बाबतीत जे प्रॉब्लेम चालू आहेत, माझ्या तब्येतीचे जे प्रॉब्लेम चालू आहेत, नातेसंबंध, आर्थिक प्रॉब्लेम जे चालू आहेत, ते फक्त माझ्या विचारसरणीमुळे आणि माझ्या विचारांमुळेच आहेत. ही जेव्हा माणूस जबाबदारी घेतो स्वतःच्या भावनांची आणि स्वतःच्या अडचणींची, तेव्हाच खऱ्या अर्थाने हीलिंग चालू होतं. हीच महत्वाची स्टेप आहे आणि तीच या क्षमा प्रार्थनेचा खरा उद्देश आहे. तर ही जी क्षमा प्रार्थना आहे, 4 वाक्य मी सांगितली, की आय एम सॉरी, मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक यू, धन्यवाद, आय लव्ह यू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. ही जेव्हा वाक्य आपण स्वतःला रोज म्हणायला लागतो, तेव्हा हळूहळू गोष्टी उलगडायला लागतात, कारण बदल स्वतःमध्ये आधी होतो. तर ही प्रार्थना आली कुठून? तर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या देखील संस्कृतीमध्ये क्षमाशीलतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रेम आणि कृतज्ञतेला ही त्याच्याबरोबर खूप महत्त्व दिलेलं आहे. आता हवाईयन बेटावरती जेव्हा ते आदिवासी एकत्र राहत होते, तेव्हा तिथे तिथल्या एका सेविका ज्या होत्या, त्यांनी तिथे त्यांना एकमेकांच्यात सारखे वाद होऊ नयेत आणि त्या बेटावर चांगली हार्मनी राहावी, म्हणून त्यांना सांगितलं, की तुम्ही एकमेकांना रोज आय लव्ह यू आणि थँक यू म्हणत जा. फक्त एवढंच म्हणत जा येता जाता. त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, की एकमेकांना हे म्हणत गेल्यामुळे त्यांच्यातला परस्पर दुजाभाव, द्वेष, कटुता कमी होऊन एकूण एकूण त्या बेटावरती जी लोकं होती ती हार्मनीमध्ये राहायला लागली. मग ही जी हार्मनी आहे ती त्या भावनेतनं आली. कारण शब्दांमधनं विचार शब्दांमधनं येतात, शब्दातून भावना असतात. त्यामुळे जसे विचार, जसे शब्द तशा तुमच्या भावना होत जातात. म्हणून आपल्यामध्ये विचार आणि शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, की तुम्ही काय विचार करता, काय बोलता. जेव्हा ही प्रार्थना पुढे जाऊन डॉक्टर ह्यू लेन ह्यांनी एक प्रयोग केला, की त्यांना एका बेटावरती मनोरुग्ण कैदी होते सगळे. कैदी म्हणजे ते क्रिमिनल बॅकग्राऊंडचे होते आणि अतिशय फ्रस्ट्रेटेड आणि निगेटिव्ह माइंडसेट असलेले कैदी होते, जिथे कोणीही डॉक्टर्स, नर्स राहू शकत नव्हते अजिबात. आणि तिथे काय झालं, की ह्यांना डॉक्टर ह्यू लेन जेव्हा त्यांना ट्रीट करायला गेले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की अरे, आपण इथे कोणी टिकत नाहीये, मग माझ्या वाट्याला ही का परिस्थिती आली? बट इथेच डॉक्टर ह्यू लेननी जेव्हा त्या हवाईयन पद्धतीचा अ, जेव्हा त्यांनी स्वीकार केला, त्यांनी ती पद्धत आधी ऐकलेली होती आणि त्यांनी काही हेतुपुरस्सर म्हणजे त्यांनी असा नाही विचार केला, की व्हाय मी? माझ्या बाबतीत हे आता कैदी का आलेत माझ्या वाट्याला? पण त्यांनी असा विचार केला, की ठीक आहे, ही परिस्थिती जर आली आहे, तर ह्याचं सगळ्यात आधी मला माझ्यात हीलिंग घडवून आणणं अपेक्षित आहे. मी जर हील झालो, तुम्ही म्हणाल डॉक्टर ह्यू लेन तर चांगले होते. पण जेव्हा एनर्जेटिकली आपण सगळे एक आहोत ना, ऊर्जेच्या लेव्हलवरती एव्हरीथिंग इज वन. म्हणजेच त्या कैदींचे प्रॉब्लेम जे आहेत, त्याचा काहीतरी अंश त्यांच्यात पण असणार आहेत, अशी डॉक्टर ह्यू लेनची धारणा होती. कारण तुम्ही बघा, अहम ब्रह्मास्मीमध्ये आपण एका ब्रह्मांडाचा भाग आहोत आणि ब्रह्मांडाचा अंश आपल्यामध्ये आणि आपलाच अंश त्या ब्रह्मांडामध्ये आहे की नाही, हाच धागा पकडलाय त्या होओपोनोपोनोमध्ये, की डॉक्टर ह्यू लेननी काय केलं, की रोज सकाळी 9 ते 5 या वेळात त्यांनी एक फाईल उघडून त्या कैद्याची फक्त क्षमा प्रार्थना करत राहिले त्या कैद्यांसाठी आणि 28-30 दिवसानंतर असं लक्षात आलं. म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्याशी काही बोलले नाहीत, त्यांना ट्रीट करायला गेले नाहीत, पण ही प्रार्थना त्यांच्यासाठी म्हणत राहिले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, की महिन्याभरात एक कैदी पेरोलवर सुटायला लागलेला आहे किंवा बरा व्हायला लागलेला आहे किंवा बरा होऊन बाहेर जे काही अशक्यप्राय होतं आधी कुठल्याही डॉक्टर स्टाफसाठी, ट्रीट त्याला चांगलं होऊन तो बाहेर बरा होऊन गेलेला आहे. तर ही अशक्य गोष्ट होओपोनोपोनोमधनंच डॉक्टर ह्यू लेननी साध्य केली आहे. द झिरो लिमिट नावाचं पुस्तक आहे. तुम्ही ते जरूर वाचा.
मी समजा Amazonची त्याची लिंक असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देईनच. पण तुम्ही हे जरूर पुस्तक वाचा, की का, कुठे, कशाला, हे कसं टेक्निक वर्क होतं किंवा मग मी कसं करू हे आणि ह्याच्या मागचं सायन्स काय, हे सगळं जर का तुम्हाला उत्तरं शोधायची असतील डिटेलमध्ये, तर ती त्या झिरो लिमिट नावाच्या पुस्तकामध्ये दिली आहे. आता हे करायचं कसं? तुम्ही म्हणाल ठीक आहे, ही 4 वाक्य कळाली, डॉक्टर ह्यूल यांची स्टोरी पण कळाली, मग हे करायचं कसं? तर वॉकिंग, टॉकिंग, होपोनोपोनो त्याच्यावरचा सर्वात बेस्ट मार्ग आहे असं मी सांगेन. येता जाता तुम्ही दिवसभरातनं कधीही एखाद्या व्यक्तीसाठी असेल, एखाद्या सिच्युएशनसाठी असेल, की एखाद्याला बरं वाटत नाहीये किंवा मला काहीतरी होतंय, तर मी माझं बरं वाटण्यासाठी पोट दुखतंय, डोकं दुखतंय, तर फक्त हात छातीवर ठेवून बसायचा आणि फक्त 108 टाइम्स तुम्ही स्वतःशी ती प्रार्थना करा. समजा माझं आत्ता डोकं दुखतंय, तर मी स्वतःला आधी प्रेमाने या भावनांचा स्वीकार करते, या डोकेदुखीचा मी स्वीकार करते आणि त्या बॉडी पेनशी मी कनेक्ट करायचा प्रयत्न करते मनातनं. आणि डोकं दुखतं आहे तिथे मी माझा फोकस नेते आहे आणि प्रेमाने म्हणते, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जेव्हा मी ह्या भावनांशी, त्या 4 वाक्यातल्या भावनांशी डीपली कनेक्ट होऊन स्वतःच्या बॉडीशी कनेक्ट होते, तेव्हा अर्ध्या तासाने, 1 तासाने जितकं तुम्ही कराल, डोकेदुखी आपोआप थांबलेली तुम्ही ऑब्झर्व्ह कराल. कुठल्याही समस्येसाठी अगदी तुमचे पैसे अडकलेले आहेत, बँकेत काहीतरी रक्कम येणं अपेक्षित आहे, कुठेतरी जायचंय, रिक्षा मिळत नाहीये, रिझल्ट लागणार आहे कसला तरी, मुलांच्या परीक्षा आहेत, इंटरव्ह्यूला जात आहात, तर त्या किंवा महत्त्वाच्या मीटिंगला जात आहात, त्या मीटिंगला, इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी, रिझल्टच्या आधी होपोनोपोनो म्हणत राहा. कसं होईल, काय होईल ह्या विचारात न अडकता मनापासून जेव्हा तुम्ही त्या आउटकमशी अटॅच नका होऊ, पण मनापासून त्या प्रार्थनेशी अटॅच व्हा. सरेंडर होऊन जेव्हा तुम्ही ती प्रार्थना कराल, दिवसातनं कितीही वेळा करू शकता तुम्ही. 24 तास जरी करत राहिलात तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमची कामं पटापटा होत आहेत. वेळेवर मदत मिळते, रिझल्ट चांगले येत आहेत आणि ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. म्हणजे एका दिवसात जादूची कांडी फिरवली आणि झालं. तुमची जितकी तीव्रता आहे त्या प्रार्थनेमधून, जितकी भावना तुमची स्ट्राँग, तितकी ती प्रार्थना फळाला येणार आहे. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. त्यामुळे क्षमा प्रार्थनेत देखील प्रेम, कृतज्ञता भावना ह्या 3 भावना खूप स्ट्राँग असल्यामुळे रिझल्ट यायला मदत होतेच. 24 तास तुम्ही ही प्रार्थना करू शकता. रात्री झोपताना करा. एखाद्या व्यक्तीविषयी राग येतो, एखाद्या व्यक्तीचं वागणं पटत नाहीये, डील करायला अवघड जातंय, बॉसशी पटत नाहीये, घरी कोणाशी तरी पटत नाहीये, त्या व्यक्तीला समोर ठेवून फक्त डोळ्यासमोर ठेवा, त्या व्यक्तीशी कनेक्ट व्हा, माफ करा तिला पण, स्वतःला पण आणि म्हणायला सुरुवात करा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे म्हणून झाल्यावर मोठा श्वास घ्यायचा आहे, तोंडावाटे रिलीज करायचा आहे. तुम्ही बघा की तुमची निगेटिव्हिटी खूप 50% तरी ह्या प्रार्थना करून एकदम कमी झालेली तुम्हाला जाणवेल. तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीचा राग येतोय, तिला क्षमा करून टाकायचं? आमचं तर काही चुकत नाही, तिचं चुकतंय. हेच तर माझं सांगणं आहे. तुम्ही दुसऱ्याला बदलण्यापेक्षा, तुम्ही परिस्थितीला बदलण्यापेक्षा स्वतःवर जेव्हा काम करता, स्वतः ती जबाबदारी घेता, कारण आपल्याच कर्मांचं फळ म्हणून ते समोरची सिच्युएशन, व्यक्ती तशी आहे. ही जबाबदारी आपण, आपल्या कर्माचा सिद्धांत तोच आहे. आपण जेव्हा ही जबाबदारी घ्यायला लागतो, तेव्हा आपोआप तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी प्रेम, सद्भावना, कृतज्ञता आणि तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे ह्या भावना येतात आणि तुम्हाला लक्षात येईल, की काही काळात त्या व्यक्तीच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या विचारात हळू-हळू फरक पडायला लागलाय. हा जो चमत्कार आहे,
तो केवळ आपण स्वतःची जबाबदारी घेतल्यामुळे, आपण आपल्या भावनांची जबाबदारी घेतल्यामुळे हे परिणाम चटकन घडून येतात. हे अनुभवायचा विषय आहे. तुम्ही आजपासून ही प्रार्थना कधीही, कितीही वेळा, कुठेही बसून करू शकता. त्याला नियम नाहीत. फक्त सरेंडरची भावना, प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाशीलतेची भावना असणे आणि खरं-खरं स्वतःला हील करायची. खरं-खरं त्या परिस्थितीतून बाहेर पडायची एक विल पॉवर आपल्यात जर असेल, तर आपण त्या परिस्थितीतून बाहेर नक्की पडू शकतो. फक्त ही प्रार्थना सारखी म्हणून. 108 वेळा जप करायचा, 108 वेळा करा किंवा दिवसभर. जितक्या त्या प्रॉब्लेमची तीव्रता जास्त, तितका हा जप तुम्ही करू शकता. आता काही व्यक्ती मला प्रश्न विचारतात, की आमचं दिवसातलं देवाधर्माचं जप हे ठरलेले असतात, मग हा जप कधी करू? तर कधीही करा. तुमचं जे देवाचं आहे किंवा तुमचं जे रुटीन ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲट द बॅक ऑफ माइंड तुम्ही ही प्रार्थना चालूच जरी ठेवली, YouTubeवर ऐकत बसलात, माझा पण व्हिडिओ आहे, तो जरी ऐकत बसलात तुम्ही कितीही वेळ, जरी चालू ठेवला तो YouTube व्हिडिओ, काम करताना, स्वयंपाक करताना, रिक्षात बसलाय, ट्रॅव्हल करताय, तरी देखील त्यांनी अनेक परिणाम नकळत तुम्हाला जाणवतील की होतायत. तुम्हाला वेगळा असा त्याच्यासाठी काहीच वेळ काढायची गरज नाही. इतकं सोपं टेक्निक आहे, आपलंच आहे. त्यामुळे ही काही अवघड पद्धती नाही, ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत. ह्याला जास्त आपल्याला कुठे पैसे देऊनही जायचं नाहीये. तुम्ही करून तर बघा. हे मी शिकवलंय आज तुम्हाला. हे 4 वाक्य फक्त मनापासून एखाद्या व्यक्ती, वस्तू, वास्तू, प्राण्यांना म्हणा, वस्तूला म्हणा, एखादं गॅजेट बिघडलंय त्याला म्हणा आणि तुम्ही जशी प्रॅक्टिस करत जाल, तसे तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्ही नोटीस करा. तुमच्या लक्षात येईल की हळू म्हणजे हळूहळू अगदी सुंदर बदल तुमच्या आयुष्यात घडायला लागले आहेत आणि मिरॅकल्स येतात तुमच्या आयुष्यामध्ये. थोडंसं लॉजिक बाजूला ठेवून हे करून तर बघा आणि मला नक्की रिझल्ट तुमचे कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही प्रार्थना करून बघितलीत का आणि तुमच्या आयुष्यात काय बदल झाले. नक्की कळवा. थँक्यू.